चलिए तैयारी करते हैं, मेहनत, लगन, हिम्मत से अपने मकसद को पाने की, उस सपने को साकार करने की जो देखा है आपके घर वालों ने, आपने और हमने। सवाल और जवाब के फासले को कम करेंगे। मैदान कोई भी हो, हर कदम मिलकर साथ रखेंगे। राह चाहे कितनी मुश्किल हो, हम कोशिश लाख करेंगे, बार बार करेंगे। तभी तो सपने हकीकत में बदलेंगे। तो चलिए तैयारी करते हैं। मूनस्टार ग्लोबल स्कूल। धाराशिव में छत्रपति संभाजी महाराज की जयंती जुलूस पर लाठीचार्ज करने का पुलिस पर आरोप, शहर में फैला तनाव। मैं रफीक कामदार, हिंदुस्तानी रिपोर्टर पे आपका स्वागत है। मंगलवार 14 मई को महाराष्ट्र के धाराशिव में, जो कि पहले उस्मानाबाद कहलाया जाता था, इस धाराशिव में छत्रपति संभाजी महाराज की जयंती का जुलूस निकाला गया। विभिन्न मंडलों द्वारा, मित्र मंडलों द्वारा विभिन्न जुलूस निकाले गए। इन्हीं में से एक मित्र मंडल था संघ मित्र मित्र मंडल द्वारा ये जुलूस जो निकाला गया, इस जुलूस को लेकर पुलिस की आपत्ति थी, क्योंकि इस जुलूस में डीजे बजाया जा रहा था। पुलिस ने जिसे मनाही की गई थी, डीजे की वजह से इस जुलूस पर पुलिस ने रोक लगाई, जिसके निषेध के स्वरूप छत्रपति संभाजी महाराज की मूर्ति रास्ते पर ही रखकर संघ मित्र मंडल के लोगों ने वहीं पर धरना आंदोलन शुरू किया, जिसके ऊपर बाद में पुलिस ने लाठीचार्ज किया। तो छत्रपति संभाजी महाराज के चाहने वाले और शिव प्रेमियों पर लाठीचार्ज किया गया। अब ऐसा आरोप पुलिस पर लग रहा है। पूरे वीडियोस हम आपको दिखा रहे किस तरह से यह घटना घटी है। और फिर दूसरे दिन इसके विरोध स्वरूप एक विरोध मोर्चा निकाला गया और जिला एसपी को ज्ञापन दे करके दोषी पुलिस अधिकारी, जिसमें पीआई स्वामी है और डीवाईएसपी स्वप्निल राठौड़ है, इनके खिलाफ कार्रवाई की मांग की गई है। दोनों पक्षों का क्या कहना है वो हम आपको बता रहे हैं। पुलिस ने कहा है कि जांच की जा रही है और मामला भी दर्ज किया गया है। कानूनी रूप से जो भी जांच में सामने आएगा उस हिसाब से कार्रवाई की जाएगी।
करायचं काय खाली मुठभर पाय मारणाराचा काय वर पाय नहीं चलेगी नहीं चलेगी तानाशाही नहीं चलेगी बोलो ना साहब अरे नहीं चलेगी नहीं चलेगी तानाशाही नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी तानाशाही नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी तानाशाही नहीं चलेगी कसं करायचं खाली मुंडावर छत्रपती शिवाजी महाराज की जय। जयंती एकदम शांततेत व सुव्यवस्थेत चालू असताना शहर पोलीस स्टेशनचे PI व स्वामी गोपनीय शाखेचे स्वामी तिथं आले. स्वामी आल्या डीजेच्या रेडिएटरवर काहीतरी मारलं आणि रेडिएटर फोडलं आणि त्याचे जे काय मधली मशीन असते मिक्सर ते फोडले. त्याचा निषेध म्हणून आम्ही मूर्ती उचलून रोडवर ठेवली आणि शांततेच्या मार्गाने आंदोलन करत होतो. त्या टायमाला त्या ठिकाणी DYSP राठोड साहेब आले आणि राठोड साहेबांना मूर्तीला हार घातला. मूर्तीवर शाल घातली. शाल तोंडावर आल्यानंतर आम्ही त्याच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी शाल मागे घ्यायला लावली. त्यांनी शाल मागे घेतली आणि एकदम मागे वळाले की त्यांनी डायरेक्ट लाठीचार्जला सुरुवात केली. प्रत्येक मुलाच्या 2-3 मुलं ऍडमिट आहेत आणि माझ्या पण हाताला लागलेला आहे. काय मागणी आणि शिवीगाळ केली. लायकी काढली. संभाजी महाराजांची मिरवणूक काढायची लायकी नाही असं स्पष्टपणे त्या व्हिडिओमध्ये ऐकू येत आहे. शूटिंग करणाऱ्या माणसाला सध्या त्यांनी आमची मागणी एकच आहे. आमची मागणी एकच आहे की हे जे शहर पोलीस स्टेशनचे PI साहेब आहेत त्यांचं स्वामी साहेबाचं आणि DYSP साहेबांचं तात्काळ निलंबन करावं आणि त्यांना कार्यमुक्त व्हावं. कारण त्यांच्यावर जी इन्क्वायरी बसवली त्यांनी जर आता त्यांच्याकडे चार्ज असेल आणि त्यांच्यावर जर इन्क्वायरी बसवली तर त्यांचा हस्तक्षेप त्याच्यामध्ये होऊ शकतो. त्याच्यामुळे आम्ही आता SP साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि आता त्यानंतर कलेक्टर साहेबांना निवेदन देणार आहोत. काय झालं नेमकं? काय झालं आपल्या समाज जयंती होती त्यानंतर डॉल्बी फोडले. त्यामुळे आपण त्यांनी शिवीगाळ केली डिपार्टमेंट आपल्याला आणि डायरेक्ट मारायला चालू केलं. सगळे आमच्या अंगावर ओळ वगैरे आहेत आणि आम्ही आता सध्या दाखवू शकत नाही. काय मागणी महाराजाला शिवीगाळ केलेली आहे त्यांनी. आता मागणी काय तुमची? निवेदन द्यायचं आम्हाला त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी. निलंबन झालं पाहिजे. झालेल्या संभाजी महाराज जयंतीच्या मिरवणुकीत पोलिसांनी जो अमानुष प्रकारे लाठीचार्ज केला त्याच्या निषेधार्थ सर्व धाराशिवकरांच्या वतीने व शिवराजोत्सव समितीच्या वतीने आम्ही SP साहेबाला निलंबनाची कारवाई करावी यासाठी निवेदन दिले. तसेच आम्ही कलेक्टर साहेबाला पण निवेदन दिले की संबंधित अधिकाऱ्यांवर लवकरात लवकर कायदेशीर कारवाई झाली नाही तर पुढे काय करणार? कारवाई झाली नाही तर आंदोलन अजून तीव्र स्वरूपात. काय प्रकार घडला नेमका? मिरवणुकीच्या दरम्यान पोलिसांनी पहिल्यांदा तर डॉल्बी व DJ असतो त्याच्यावर देशपांडे स्टँड पोलिसांनी व्हिडिओमध्ये तर सगळं तुम्हाला बघायला. छत्रपती संभाजी महाराज जयंती होतं त्या अनुषंगाने शहरामध्ये बरेचसे मिरवणूक काढले होते. एकूण टोटल 22 मिरवणूक होते. ह्याच्यामध्ये एक संघमित्र तरुण मंडळ त्यांना परमिशन नव्हतं आणि सेकंड त्यांनी DJ लावले होते. आम्ही मीटिंग घेऊन सगळं मंडळ आणि बाकी सगळं जयंतीमध्ये पण आम्ही सांगितले होते की DJ बिलकुल अलाउ करणार नाही. आता आचारसंहिता चालू आहे आणि त्याचं केसेस पण होतील असं सगळ्यांना सूचना दिले होते. तरीही हे मंडळ मिरवणूक काढले. नंतर मिरवणूक काढल्यानंतर DJ मोठ्या प्रमाणामध्ये वाजवत होतं. आजूबाजू लोकांचं पण कंप्लेंट्स होतं. जेव्हा आमचं कॉन्स्टेबल तिथं पोहोचलं आणि त्यांना सांगितलं आणि नॉईस मॉनिटर वगैरे रिडिंग घेत होते तेव्हा थोडं पोलिसांसोबत बाचाबाची झालं. तेव्हा आमचे ठाणेदार पोहोचले. त्यांना पण समजून सांगितले. असं 1-2 तास ते मिरवणूक जे मंडळ होतं ते मिरवणूक न काढता तिथंच जागावर थांबले. नंतर DYSP पण तिथं जाऊन कन्व्हिन्स करायला बघितले. बट अचानक जे मंडळचं लोक आहे त्यांनी महाराजाचं जे पुतळा आहे ते खाली रोडवरती ठेवले
तर ते थोडं आम्हाला चांगलं वाटलं नाही. DYSP पण सांगितलं की असं करू नका, तुम्हाला आहे तुम्ही मिरवणूक करून घ्या आणि जयंतीनंतर आम्हाला काय करायचं आहे आम्ही ते नंतर बघू असं पण चर्चा झालं. तरी DYSP तिथं जाऊन हार वगैरे ते टाकले, तरी काही परत लोकांनी थोडं त्यांना अग्रेसिव्ह होत सारखं दिसलं, तर DYSPनी थोडा फोर्स यूज केले असा एक प्रकार काल झालेले आहे. त्याचं जे कायदेशीर कारवाई पण चालू आहे पोलीस स्टेशनमध्ये. बट आता आज काही लोकांनी रात्री पण मी लोकांना तिथं शांतता मीटिंग बोलवले होते, काही लोकांनी मला भेटले पण त्यांना पण समजून सांगितलं की असं असं प्रकार आहे. आज काही निवेदन ते सगळं आंदोलन प्लस ते काही निवेदन पण माझ्याकडे दिलेले आहे की असं असं काही इश्यू झाला आणि लाठीचार्ज वगैरे झाले असं पोलिसांचं अलिगेशन आहे. तर हे एन्क्वायरी आम्ही ॲडिशनल SP कडे ॲप्लिकेशन जे दिलेले अर्ज एन्क्वायरी त्याच्यावरती आम्ही एक ॲडिशनल SP कडे पूर्ण व्हिडिओ रेकॉर्डिंग पण आम्ही केलेले आहे. ते जे आहे त्याचं सत्य आम्ही काढून त्याचा रिपोर्ट आम्ही सादर करू. हे जे सांगितले तेच फॅक्ट आहे. आता आम्ही ते चौकशी करायची. आता मला दोन लोक भेटले की त्यांना थोडं मार होता. असं टोटल तिथे एवढं लोक नव्हते, बट आम्ही व्हिडिओ कॅमेरामध्ये सगळं कॅप्चर झाले, त्याच्यावरती आम्ही चौकशी करू. अर्ज त्यांनी दिलेले आहे त्याच्यावरती एन्क्वायरी करू.